तर हनुमान जयंतीनिमित्त संगमनेरमध्ये निघणाऱ्या यात्रेला देखील विशेष महत्त्व आहे, कारण इथे निघणाऱ्या यात्रेत हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो। महाराष्ट्रामध्ये हनुमानाच्या अनेक मंदिरांमध्ये जाण्यास महिलांना मनाई आहे, मात्र दुसरीकडे संगमनेरमध्ये वर्षानुवर्ष ही परंपरा जोपासली जाते। विशेष म्हणजे या यात्रेला ब्रिटिशकालीन इतिहास आहे। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। हनुमान जन्मोत्सवानिमित्त संगमनेर शहरात मोठा उत्साह दिसून येतोय आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ब्रह्मचारी असणारे हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो। 1929 सालापासून ही परंपरा आज तक सुरू असून पोलिसांनी झेंडा आणून रथावर लावल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात होते आणि हा रथ श्रीराम मंदिरापासून निघत असतो। आता आपण या दृश्यात पाहू शकतो की कशा पद्धतीनं हा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय आणि महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिसून येतोय। एकूणच या सगळ्या दृश्यांमध्ये जर पाहिलं तर 1929 साली ब्रिटिशांनी या रथयात्रेवर बंदी घातली होती पुरुषांना, मात्र त्याच वेळेस झुंबरबाई औसक यांनी महिलांबरोबर पुढाकार घेत हा रथ ओढला आणि तेव्हापासून या रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातोय। आणि एकूणच जर पाहिलं तर ही परंपरा 1929 पासून आज देखील सुरू आहे आणि पुढच्या काळात देखील ही परंपरा अशीच सुरू राहील। या रथ मिरवणुकीत पोलिसांना देखील एक विशेष मानाचं स्थान असून पोलिसांनी झेंडा आणल्यानंतरच या ठिकाणी या रथाला तो झेंडा लावला जातो आणि त्यानंतर या रथ मिरवणुकीला प्रारंभ होतो। त्यामुळे महिलांना मिळणारा हा हनुमानाच्या रथाचा सन्मान निश्चितच महाराष्ट्रात एकमेव आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर, अहिल्यानगर। आणि बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा एबीपी माझा।